असं थोडंसं. नमस्कार. नमस्कार मॅडम. आपली ओळख? मी कृष्णा वाघुजी गेडाम, बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा, जिल्हा चंद्रपूर, SRT शेती शाळा क्रमांक 10 चंद्रपूर. रब्बी कापूस आपण कशा प्रकारे आणि कधी लागवड केली? रब्बी कापूस हे आपण सोयाबीन निघताच म्हणजे 20 सप्टेंबर 2025ला याची रब्बी कापसाची लागवड केलेली आहे. आणि यासाठी बेडवर आपण एका बेडवर 2 लाईनी घेतलेल्या आहे आणि झाड टू झाड हे 5.5 इंच लागवड केलेली आहे. आपण रब्बी कापसाची लागवड केली याच्या मागे उद्देश काय? रब्बी कापूस लागवड करण्यामागे मुख्य उद्देश असा आहे मॅडम की आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे वर्धा नदी काठचे जे शेतकरी भरपूर प्रमाणात शेतकरी आहे ते सतत 3 वर्षापासून निसर्गाचा जो फटका बसत आहे. म्हणजे सतत आज मी लक्षात घेत आहोत 2 ते 3 वर्षापासून सतत पूरबुडी होत आहे. त्या पूरबुडीमध्ये सोयाबीन आणि कपाशीची लागवड होत असते त्या ठिकाणी. आणि दरवर्षी शेतकरी पूरबुडी झाल्यामुळे त्यांचा खूप प्रमाणात नुकसान होत आहे. आणि त्यानंतर त्याही दुसरा क्रॉप गहू आणि सोयाबीन घेतात. गहू आणि सोयाबीनमध्ये त्यांचा आर्थिक परिस्थिती सुधरत नाही. पण हा कापूस हा आपला कॅश क्रॉप मध्ये मोडला जातो आणि बरेच समाधानकारक रेट आहे सध्या. आणि याचा उद्देश असा आहे की आपण आपला जो निसर्गाचा जो फटका जो बसतो तर पोळ्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत, पोळ्या झाल्यावर दुसऱ्या आठवड्यापर्यंत आमच्या क्षेत्रामध्ये पूरबुडी होते. त्यानंतर पूर येत नाही. म्हणून आपण एखादा 20 सप्टेंबर किंवा सप्टेंबर नंतर आपण याची लागवड केली तर उत्पादन आपले चांगले येत आहे. इथं तुम्ही जी ही सधन लागवड केली आहे याला एकरी किती बियाणे लागले आणि किती झाडे बसले काही? मॅडम इथं एकरी 6 ते 6.5 पॉकेट बियाणं लागतात. 450 ग्रामची पॉकेट असतो. आणि एकरी याची जे लागवड आपण 3 बाय 5.5 इंचात याची लागवड केली समजा आपण, तर इथं आपल्याला एका एकरामध्ये 29,040 झाडं बसतील. आणि उत्पादन किती होईल एका एकरात? हां, याचं उत्पादनाचं कॅल्क्युलेशन असं आहे मॅडम की साधारण एका झाडाला 10 कैऱ्या लागले. इथं तर 10 कैऱ्याच्या वरतीच आहे. मिनिमम 10 कैऱ्या आहे आणि जास्तीत जास्त 21 कैऱ्या आहे. पण आपण 10 कैऱ्याचं आपण वजन केलं असता तर एका कैरीचं वजन आहे 4.5 ते 5 ग्राम कैरी कापसाचं वजन. आणि पूर्ण 10 कैऱ्याचं वजन पकडलं तर मिनिमम 50 ग्राम होतो. त्यानुसार आपण एकरी मिनिमम 14-14.5 क्विंटल उत्पादन होतो. समजा 12 कैऱ्या ॲव्हरेजमध्ये लागले पूर्ण प्लॉटमध्ये एका एकरामध्ये, तरी आपल्याला निश्चित 17 क्विंटल उत्पादन होतो. समजा एखादा निसर्गाचा फटका, अळीचा प्रादुर्भाव किंवा कोणता निसर्गाचा फटक्यामध्ये एखादा समजा 3 क्विंटल कापूस खराब झाला तरी आपल्याला 7 15 क्विंटल उत्पादन आपल्या शेतकऱ्याच्या हातात येतो. तुम्ही जी सधन लागवड केली हे किती दिवसाचं क्रॉप आहे? हे साधारण 200 ते 225 दिवसामध्ये याचा हार्वेस्टिंग होतो. धन्यवाद. धन्यवाद.